ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार। सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रहयोग भाग 21। ओवी क्रमांक 1001। तैसा वैराग्य लाभू झाला वरी सद्गुरुही भेटला जीवी अंकुरी फुटला विवेकाचा। तेने ब्रह्म एका आथी येर आगवीची भ्रांती हेही किर प्रतीती गाढी केली। परी तेची जे परब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम मोक्षाचेही काम सरे जेथ। यया तिनी अवस्था पोटी जिरवी जेगा किरीटी यया ज्ञानासीही मिठी देजे वस्तू। ऐक्याचे एकपण सरे जेथ आनंद कणुही विरे काही चिनुरोणी उरे जे काही गा। वैराग्य प्राप्ती झाली, सद्गुरूच्याही भेटीचा मंगलयोग आला। ज्ञान प्राप्ती करून घेण्याची अंतःकरणात इच्छा निर्माण झाली। मग त्यांच्या उपदेशाने ब्रह्मच एक सत्य आहे आणि इतर सर्व भ्रांती आहे हा अनुभव खरोखर दृढ केला। परंतु तेच परब्रह्म जे सर्वात्मक सर्वोत्तम आहे ते मोक्ष हा शब्द ब्रह्माच्या अनुभवात नाहीसा होतो। जे ज्ञान आपल्या पोटात जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्था नाहीशा करते त्या ज्ञानाचा ही लय करणारी जी वस्तू, जेथे ऐक्याचा एकपणाही उरत नाही, जेथे आत्मदर्शनाचा आनंद कणही ब्रह्मस्वरूपात विरून जातो, काही न उरता जे काही शिल्लक असते तिये ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मची होऊणी असणे ते क्रमेची करुणी तेने पाविजे पै। भुकेलिया पासी वोगरिले षड्रसी तो तृप्ती प्रतिग्रासी लाहे जेवी। तैसा वैराग्याचा ओलावा विवेकाचा तो दिवा आंबुथिता आत्म ठेवा काढीची तो। तरी भोगीचे आत्मवृद्धी एवढी योग्यतेची सिद्धी जयाच्या अंगी निरवधी लेणे झाली। तो जेणे क्रमे ब्रह्म होणे करिगा सुगम तया क्रमाचे आता वर्म आईक सांगतो। त्या ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मच होऊन ऐक्याने असणे ते त्या साधकाकडून क्रमाने मिळविले जाते। ज्याप्रमाणे भुकेने व्याकुळ झालेल्या पुरुषाला षड्रस पक्वान्न वाढले तर प्रत्येक घासाबरोबर त्याची तृप्तता होत जाते, त्याप्रमाणे तो साधक वैराग्याच्या सहाय्याने आणि विवेकरूपी दिव्याच्या प्रकाशाने आत्मस्वरूपाचा ठेवा हस्तगत करतो। तर आत्मरूप ऐश्वर्य उपभोगण्याची त्या साधकाची योग्यता सिद्धी होऊन त्याच्या अंगावर अलंकाराप्रमाणे ती राहिली आहे। तो साधक ज्या क्रमाने ब्रह्मप्राप्ती साध्य करून घेतो त्या क्रमाचे वर्म तुला सांगतो, नीट ऐक। तरी गुरु दाविलिया वाटा येऊणी विवेक तीर्थतटा धुऊन या मळकटा बुद्धीचा तेने। मग राहुणे उगळिली प्रभाचंद्रे आलिंगिली तैसी शुद्धत्वे जडली आपण या बुद्धी। सांडुणी कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडली तैसी। आणि ज्ञाना ऐसे जिव्हार नेओ नेओ निरंतर इंद्रिय केली थोर शब्दाधिक जे। ते रश्मी जाळ काढलेया मृगजळ जायलया तैसे धृती रोधे तया पांचाही केली। तर श्री गुरूंनी दाखविलेल्या वाटेने विवेकरूपी तीर्थाच्या काठावर येऊन तेथे साधकाने आपल्या बुद्धीचा मळ धुवून टाकल्यामुळे मग चंद्रग्रहण सुटले असता राहूच्या तोंडातून बाहेर आलेली चंद्राची प्रभा चंद्राला आलिंगन देते, त्याप्रमाणे ती शुद्ध बुद्धी आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होते। सासर आणि माहेर दोन्ही कुलाचा स्नेह टाकून कुलस्त्री पतीला अनुसरते,
त्याप्रमाणे द्वैताचा अभिमान टाकून बुद्धी आत्मचिंतनामध्ये रत होते. जीवाच्या आवडीचा विषय असलेले जे ज्ञान ते नेऊन इंद्रियांनी शब्दाधिक विषयाची महती वाढविली. ज्याप्रमाणे सूर्यकिरणांचे समुदाय नाहीसे झाल्यावर मृगजळही नाहीसे होते, त्याप्रमाणे साधकाने इंद्रियांचा निग्रह केल्यावर शब्दाधिक पंचविषयांचा निरस होतो. नेणता अधमाचिया अन्ना खादलिया की जे वमना तैसी वोकविली सवासना इंद्रिये विषयी. मग प्रत्यगावृत्ती चोखटे लाविली गंगेचे नितटे ऐसी प्रायश्चित्ते दुवटे केली येणे. पाठी सात्विके धीरे तेणे शोधारली तिये करणे मग मनेसी योग धारणे मेळविली. देवीची प्राचीने इष्टानिष्टे भोगेसी येऊनी भेटे तेथ देखील याही वोकटे द्वेषू न करी. ना गोमटेची विपाये ते आणुनी पुढासुये तया लागी न होये साभिलाषू. यापरी इष्टानिष्टी रागद्वेष किरीटी त्यजूनी गिरिकपाटी निकुंजी वसे. भ्रष्ट लोकांच्या घरचे अन्न अजांतेपणी खाल्ले गेले तरी ते ओकून टाकावे. त्याप्रमाणे अंतःकरणातील विषय वासना इंद्रियांकडून ओकविल्या. मग विषयापासून परत फिरविलेली इंद्रिये आत्माकार वृत्तीरूपी पवित्र गंगेच्या तीराच्या आणून ठेवली. अशा पद्धतीने साधकाने शुद्धिकारक प्रायश्चित्ते केली. नंतर ती इंद्रिये शुद्ध झालेली सात्विक धैर्याच्या सहाय्याने योगधारणेला लावली. त्याप्रमाणे प्रारब्ध योगामुळे इष्ट अनिष्ट भोग प्राप्त झाले असता वाईट भोगाविषयी खेद करीत नाही, अथवा प्रारब्धाने चांगला भोग भोगण्याचा अनुकूल समय प्राप्त झाला तरी त्याविषयी अभिलाषा बाळगीत नाही. याप्रमाणे इष्ट विषयांच्या किंवा अनिष्ट विषयांसंबंधी प्रीती अथवा द्वेष सोडून अर्जुना तो पर्वताच्या गुहेत अथवा निरंजन वनात राहतो. गजबया सांडिलिया वसवी वनस्थळिया अंगाचियाची मांदिया एकलेया. शमदमादिकी खेळे न बोलनेची चावळे गुरुवाक्याचे निमेळे नेणे वेळू. आणि अंगा बळ यावे नातरी क्षुधा जावे का जिभेचे पुरवावे मनोरथ. भोजन करिता विखी यया तिहितेन लेखी आहारी मिती संतोषी मापण सुये. आसनाचेनी पावके हारपता प्राणू पोखे याची भागू मोटके अशन करी. आणि परपुरुषे कामिली कुळवधू आंगन घाली निद्रालस्यान मोकली अशन तैसे. जेथे लोकांची गजबज नाही अशा निर्जन वनात केवळ स्वतःचे शरीर हाच एक सोबती असा तो राहतो. इंद्रिये आणि मन यांचा निग्रह हीच त्याची क्रीडा. न बोलणे हाच वाणीचा व्यवहार. गुरुवाक्याच्या चिंतनात वेळ इतका निघून जातो की दुसऱ्या कशाच्या चिंतनाला वेळच मिळत नाही. शरीरात शक्ती यावी अथवा भूक नाहीशी व्हावी अथवा जिभेचे चोचले पुरवावेत. भोजन करताना या तिन्ही गोष्टी तो लक्षात घेत नाही. तो थोड्याशा आहारातच संतुष्ट असतो. संतुष्टता प्राप्त व्हावी अशी तो इच्छा करीत नाही. आसनाच्या उष्णतेने नाहीसा होणारा जो प्राण तो जीव धरून राहील इतक्याच बेताने थोडेसे अन्न सेवन करतो. आणि परपुरुषाने इच्छा केली तरी कुलीन स्त्री त्याला वश होत नाही. त्याप्रमाणे तो साधक आळस आणि झोप यांच्या अधीन होईल असा आहार घेत नाही. दंडवताचेनी प्रसंगे भुईहन अंग लागे वाचून येर नेगे राभस्य तेथ. देह निर्वाहा पुरते रहाटवी हातापायांते किंबहुना आपैते सबाह्य केले. आणि मनाचा उंबरा वृत्तीसी देखो नेदिविरा तेथके वाग व्यापारा अवकाशू असे. ऐसेनी देह वाचा मानस हे जिनोणी बाह्य प्रदेश आकळीले आकाश ध्यानाचे तेने.
गुरुवाक्ये उठविला, बोधी निश्चयो आपुला, न्याहाळी हाती घेतला आरिसा जैसा. पै ध्याता आपणची परी, ध्यानरूप वृत्ती माझारी, ध्येयत्वे घे हे अवधारी, ध्यान रूढी गा. तेत ध्यान ध्येय ध्याता, ययातीही एकरूपता, होय तव पंडुसुता की जे ते गा. म्हणून तो मुमुक्षू, आत्मज्ञानी झाला दक्षू, परी पुढा सुनी पक्षू योगाभ्यासाचा. देवाला साष्टांग नमस्कार करते वेळी जेवढा जमिनीला सर्वांगाचा स्पर्श होईल तेवढाच, त्याशिवाय तो जमिनीवर अविचाराने लोळत पडत नाही. शरीर निर्वाहापुरतेच हातापायाची हालचाल करीत असतो. त्याप्रमाणे त्याने मन आणि इंद्रिये स्वाधीन ठेवली आहेत. आणि अर्जुना, तो आपल्या वृत्तीला मनाच्या उंबऱ्यात येऊ देत नाही. म्हणजे आपल्या वृत्तीला संकल्प विकल्पापर्यंत येऊ देत नाही. अशा स्थितीत वाचेच्या व्यापाराला म्हणजे बोलण्याची संधी कोठून बरे मिळणार. अशा प्रकारे शरीर, वाणी आणि मन ही बाहेरची ठिकाणे जिंकून ध्यानाचे आकाश स्वाधीन करून घेतले आहे. जसा एखादा पुरुष आपल्या हातातील आरशात स्वतःचे प्रतिबिंब स्पष्टपणे पाहतो, तसे गुरुवाक्याच्या बोधाने बोधाच्या ठिकाणी आपले स्वरूप निश्चय पाहतो. म्हणजे मी ब्रह्म आहे असा निश्चय करतो. अर्जुना ऐक, ध्यान करणारा आपल्यालाच ध्यानरूप वृत्तीमध्ये ध्येयताने पुढे घेतो. ही ध्यान करण्याची प्रसिद्ध रीत आहे. अर्जुना, ध्यान, ध्येय, ध्याता या तिन्हींची एकरूपता होईपर्यंत ध्यान करावे. म्हणून तो मुमुक्षू आत्मज्ञानासाठी तत्पर झाला, परंतु योगाभ्यासाचा आश्रय करून. अपान रंध्रद्वया माझारी धनंजया, पार्श्नी पिडुनिया कावरू मूळ, आकुंचुनी अध देऊणी तिणी बंध, करुणी एकवद वायुभेदा, कुंडलिनी जागवुणी मध्यमा विकाशुणी, आधारादी भेदुणी आज्ञावरी, सहस्त्रदळाचा मेघू पियुषे वर्षोणी सांगू, तो मूळवरी वोगू आणुनिया, नाचतया पुण्यगिरी चितभैरवाच्या खापरी, मनपवनाची खीचपुरी वाढुनिया. अर्जुना, गुद आणि उपस्थ या दोन द्वारांमधील जी शिवण आहे तिचा मध्य टाचेने दाबून मूळ बंद करतो. गुदाचे आकुंचन करून मूळ बंद, ओढियाणा बंद, जालंधर बंद या तिन्ही बंधांनी वायूचे बंद मोडून प्राणापानादी निरनिराळे वायू एकत्र करतो. अशा प्रकारे प्राणाचा रोध झाला म्हणजे कुंडलिनी जागी होऊन सुषुम्ना नाडीचा विकास करून आधार चक्रापासून आज्ञा चक्रापर्यंत चक्राचे भेदन करून सहस्त्रदल कमलरूपी मेघापासून अमृतवृष्टी होते. तो प्रवाह मूलाधार चक्रापर्यंत आणून आज्ञाचक्ररूपी पर्वतावर नाचत असलेल्या चैतन्यरूपी भैरवाच्या भिक्षा पात्रात मन आणि प्राण यांची ऐक्यरूपी खिचडी वाढून. अशा प्रकारे योगाभ्यास चांगला बळकट झाल्यावर मग या तीनही बंधांचा समुदाय पुढे करून त्याच्या मागे ध्यान निश्चित करतो. जालिया योगाचा गाढा मेळावा सुनी हा पुढा, ध्यान मागेली कडा स्वयंभ केले, आणि ध्यान योग दोन्ही ये आत्मतत्वज्ञानी, पैठी होवावया निर्विघ्ने आधीची तेने, वीतरागते सारिखा जोडुनी ठेविला सखा, तो आगवियाची भूमिका सवे चाले, पहावे ते दिसे तववरी, दिठीते न संडी दीपजरी, तरीके आहे अवसरी देखावया, तैसे मोक्षी प्रवर्तलया, वृत्ती ब्रह्मी जायलया, तव वैराग्यातीतया भंगू कैचा. ध्यान आणि योग हे दोन्ही आत्मतत्वज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्याच्या अगोदर वैराग्यासारखा मित्र जोडून ठेवला. तो आरंभापासून ब्रह्मप्राप्तीपर्यंत सर्व भूमिकेवर त्याच्या बरोबर चालतो.
आपल्याला जे पाहायचे आहे ते दिसत नाही, तोपर्यंत जर दिव्याची सोबत आहे तर मग पाहण्यास काय उशीर. त्याप्रमाणे मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून प्रवृत्त झालेल्या साधकाला त्या पुरुषाची वृत्ती ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होईपर्यंत त्याच्याबरोबर वैराग्याची सोबत आहे. तर त्याच्या मोक्षप्राप्तीला अडथळा कसा बरे येईल. म्हणून सवैराग्यो ज्ञानाभ्यासो तो सभाग्यो करुणी झाला योग्यो आत्मलाभा. ऐसी वैराग्याची अंगी बानुनिया वज्रांगी राजयोग तुरंगी आरूढला. वरियाड पडिले दिठी साणे थोर निवटी ते बळी विवेक सृष्टी ध्यानाचे खांडे. ऐसेनी संसार रणा आंतू अंधारी सूर्य तैसा असे जातू. मोक्ष विजय श्रियेवरे तू होवावया लागी. तेत आडवावया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकारू. म्हणून तो भाग्यवान पुरुष वैराग्यासह ज्ञानाभ्यास करून आत्मलाभाला योग्य झाला. याप्रमाणे वैराग्याचे चिलखत घालून राजयोगरूपी घोड्यावर स्वार झाला. शिवाय लहान मोठे यातील भेद नाहीसा करण्यासाठी ध्यानरूपी शस्त्र विवेकरूपी मुठीत धारण केले आहे. अंधारात सूर्य जसा निर्भयपणे शिरतो तसा तो मोक्ष विजयरूपी लक्ष्मीला वरण्यासाठी संसाररूपी रणांगणात निशंकपणे जातो. त्या ठिकाणी त्याला प्रतिबंध करण्याकरिता आलेल्या दोषरूपी शत्रूला तो मारतो. त्यापैकी पहिला शत्रू अहंकार हा आहे. येथपर्यंत 1050 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 22 यामध्ये पाहणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.